धनेगांव के गणेश मोहन राव देशमुख ने अपने ही घर में जहर पीकर खुदकुशी कर ली। गणेश मोहन राव के परिवार ने इस खुदकुशी को कत्ल करार देने की वजह बताते हुए कहा कि गणेश को कुछ लोग धमकियां दे रहे थे। अफराद खाना का कहना है कि गणेश को नया मुजामपेट की एक लड़की से इश्क हो गया था और दोनों ने भागकर शादी की थी, लेकिन लड़की वालों ने गणेश को मुसलसल धमकियां दी, जिसके बाद गणेश ने जहर पीकर खुदकुशी कर ली। गणेश मोहन राव देशमुख की अचानक मौत से धनेगांव इलाके में शोक का माहौल चारों तरफ फैला हुआ है। गणेश के परिवार वालों ने मांग की है कि इस मामले में कसूरवार अफराद के खिलाफ कानूनी कार्रवाई की जाए। परिवार वाले कार्रवाई होने तक गणेश की आखिरी रसूमात अदा नहीं करेंगे। पोरी संग पळून गेलता म्हणून तो त्याला धरून आणलं होतं इथं। मग त्याच्यानंतर त्यांनी 12 दिवस लपून राहिला घरामध्ये। मग ते माणूस येऊ लागले, गाड्या त्याच्या गाड्या 2-3 सुटलेल्या होत्या, इथं दारात उभा राहू लागल्या आणि जाऊ लागल्या वापिस। मग ते माझ्या मुलाला काय मारहाण केली काय कोणाला, माझ्या मुलाने आणला एंड्रेल कुठून आणलं कुठून नाही मला माहिती नाही। त्याने पिऊन घेतला साहेब, तेव्हापासून बेहोशच पडलेला आहे। माझं लेकरू आज गेलं कामातून। धमकी दिली होती त्यांनी मला की मी तुझ्या पोरासंग लग्न लागू देणार नाही, मी तिला नांदू देणार नाही म्हणून असा म्हणला होता। मी काय ना काय खतरा करीन म्हणला तुझ्या पोराला। पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही तक्रार दाखल केलेली होती का? पहिले ते पळून गेलेली होती तेव्हा दाखल केलेली होती। त्याच्यानंतर आम्ही आता आमच्या मुलालाच वाचवायचं पडलं आम्हाला। पैशाची आस नाही मला, मा शिकून माझ्या लेकराचं मला खायचं नाही साहेब। मला पैशाची आशा नव्हती, माझ्या या झाडावाली 3 होते मला खाऊ घालायला। माझा भाऊ बंधावला तेव्हा माझा पैसा त्या लेकराला लावला, माझ्या 10 रुपया नव्हता साहेब। मी किरायाच्या घरामध्ये आहे, मला काही शेत नाही शिवार नाही साहेब। कृष्णा मोहनराव देशमुख उर्फ भाऊ गणेश मोहनराव देशमुख रोज येऊन धमक्या देत होता। रोज 2-3 गाड्यावर येत केलते, रोज येऊन त्याला टॉर्चर करत होते। 15 दिवस झाले घरामध्ये होता भाऊ वडून। कशामुळे टॉर्चर? तर लव्ह मॅरेजमुळं त्याला टॉर्चर केलं। लव्ह मॅरेज होतं, त्यांना 2 जण पळून गेलते, त्यांना पकडून आणलं, ग्रामीणमधून सोडलं। त्यांना ग्रामीणमधून सोडल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी आमच्या मागं लागले होते मारासाठी, त्याला चाकू घेऊन मागं लागले होते मारासाठी। आम्ही गटल्या नाही, आम्ही फरार झालत्या। तर त्याच्यानंतर आम्हाला अजून मला फोन लावून विचारत होता तो भाऊ कुठे आहे, आम्हाला भेटणं आहे, ते करणं आहे। त्याच्यानंतर गल्लीमध्ये 5-6 दिवस झालं चक्रा मारत होता। त्यानं त्याच्या धमकीनं माझ्या भावाने इंटरव्ह्यू पिलं। काल गेलते आम्ही, भाऊ मृत्यू झाल्यानंतर आम्ही विचार करत होत्या, तर इतक्या दिवस आमचा त्यांना कंप्लेंट आम्हाला काही करायची नव्हती। त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आम्ही ही कंप्लेंट केल्या। आम्हाला त्याचे आरोपीला पकडल्याशिवाय आम्ही पोस्टमार्टम उचलणार नाही, मृत्यू उचलणार नाही आम्ही। रियासती महकमे सेहत की जानिब से टीबी मरीजों की मुआयना मुहिम 13 सितंबर से 30 सितंबर तक होगा सर्वे। घर घर पहुंचकर किया जाएगा मुआयना। तिब्बी जांच टीम का ताउन करें। टीबी की अलामत मिलने पर करीबी हेल्थ सेंटर से या आशा आंगनवाड़ी मुलाजिमीन से रब्ता करें। इलाज मुफ्त फराहम किया जा रहा है। याद रखें, फौरी एहतियात, फौरी इलाज, अफराद खाना रहें सेहत के साथ।